माझे हरपलो ठाई जेतेच्या तेथे अदृश्यतेचे झाले काही दृश्य जे होते लोगा शून्य सारून ते त्रिकूट शिखरी गादान मिळे आहे ते अखिली पात्र झोळी धर्म अधर्म आशा लाळ चुकविला त्रिगुणाचा ओळसा न मागे भिकाती झाला भरवसा ओळली 17वी गा तिने पुरविली इच्छा ऊर्ध्वमुखी अळविला सोहम शब्दाचा नाद अरूप जागविला दाता घेऊन छंद घेऊन याला दान निज तत्व निज बोध स्वरूप मिळविले नाव ठेविला भेद शब्द हा बहुसार उपकारांचे राशी म्हणून चालविले मागे येतील त्यांची मागून आली वाट सिद्ध ओळी धरले तर ती गाणी कै विश्वासी वर्मते काय भाव जाणीव नागवन लागून ती तोठाव म्हणून संकटाची शिवी अद्वैत भाव तुका म्हणे हाची संती मागे केला उपाव सुखे मी निजलो गा शून्य सारून तेथे त्रिकूट शिखरी गादान मिळे आहे ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा हा अभंग आहे. या अभंगात महाराज निरूपण जे करतात आंधळा या प्रकारातील हा अभंग आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की ही ईश्वरकृत सृष्टी आहे आणि त्या सृष्टीमध्ये सगळे जीव, या जीवामध्ये जीव कोणाला म्हणायचं आपल्या सगळ्यांना अध्यात्म चिंतन करणाऱ्यांना जीवाची व्याख्या माहिती आहे. एकनाथ महाराज म्हणतात कल्पना अविद्या तिने झाला जीव. कल्पना आणि अविद्या म्हणजे आपण एखाद्या गोष्टीची कल्पना करतो, ती कल्पनेमध्ये काय अविद्या आहे, विद्या नाही. जसं आपल्याला सांगायचं झालं आपण घर म्हणतो, घर ही काय कल्पना केलेली आणि ती अविद्या आहे. आता जसं वास्तविक जर आपण पाहिलं ते घर नाही. आपण 4 भिंती जर काढून घेतल्या तर घर हे सिद्ध होतं का? सिद्ध होत नाही. ती 4 भिंतीचे बर 4 भिंतीचा जर आपण विचार केला आणि त्यातले विटा काढून घेतल्या आणि आपल्याला 4 भिंती दाखवा म्हणलं तर आपल्याला 4 भिंती दाखवता येतील का? तेही दाखवता येणार नाही आपल्याला. आपण विटाचा जर विचार केला आणि त्यातली आपण माती काढून घेतली विटा सिद्ध होतील का? नको टाकू मॅप. विटा सिद्ध होणार नाही. म्हणजे आपल्याला मातीचे असं लक्षात येतं. पण मातीचा विचार केला तर मातीमध्ये काय अणु आणि रेणू आहेत बारीक. किंवा विज्ञानाच्या भाषेत सांगायचं असलं तर 3 गोष्टी आहेत, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत. ती जर काढून घेतले तर ती मातीची कणही सिद्ध होत नाही. आणि बरं हे जे अणु आणि रेणू जे आहेत हे अणु आणि रेणू आपण काय केलं मनानं जाणली. मनात जाणली पण मनानं जाणली. आता मनात कोणी जाणली तर मी जाणली. मी म्हणजे ज्ञान. पोटात खूप कळवळायला शब्दाचा अर्थ काय? ज्ञान. जसं सूर्य शब्दाचा अर्थ काय? प्रकाश. मला मगाशी चक्कर येत होती. प्रकाशाला सोडून सूर्य नाहीच. तसं मी म्हणजे जाणणं. ज्या ज्या ठिकाणी कळणं किंवा जाणणं म्हणजे काय? लक्षात घेणं, कळणं. आणि कळणं हे माझ्याशिवाय दुसरं कोणाच्याच ठिकाणी नाही. आता डोळ्याला दिसतं का? डोळ्यानं दिसतं, डोळ्याला दिसत नाही. आता मला दिसतं या शब्दाचा अर्थ मी काय? मी म्हणजे कळणं. आता मी लक्षात न घेता आपण हे घर लक्षात घेतलं, कल्पना केली, आता काय केलं इथं? त्याला म्हणायचं जीव. म्हणजे जीवानं जसं तसं लक्षात न घेतल्यामुळे त्याला जीव म्हणायला. वास्तविक काय तो देवच. कळणं म्हणजे देव. आता या ठिकाणी आपल्याला जीवसृष्टी निर्माण केली. त्या जीवसृष्टीमध्ये मनुष्य प्राणी असा आहे
किंवा मनुष्य देह असा आहे की त्या ठिकाणी कळतं आणि ओळखता नाही येतं. हॉटेल इथं कुठं. इतर जीवाला फक्त काय होतं, कळतं. गाईला कळतं चला या पाणी रस्त्याने काय कुठं मिळलं तर बघू, नाही तर आणि झोप रॉकेल काय. पांडुरंगाची इच्छा समजून. तिच्या पुढे 2 वस्तू ठेवल्या तर ती पाणीच पेते, कारण तिला कळतं. नको नको ओळखता तसं येत आता. नाही. ओळखण्याची फक्त प्रक्रिया आईला काहीतरी किंवा असलं तरच ओळखण्याची बघू. शक्ती फक्त मनुष्य देहात आहे. आणि मनुष्य देहात ती ओळखण्याची शक्ती असताना सुद्धा मनुष्य काय करायला, आपण काहीची काही आणि गाडी ओळखण्यासाठी तुम्ही ती रस्त्यात बुद्धी का वापरायला थांबवली? लागलो. म्हणून महाराज या ठिकाणी होय? गाडी रस्त्यात का थांबवली? संतांच्या इकडं दृष्टीने करू जर नको. आपण पाहिलं तर मनुष्य देहातले हे सगळे जीव ज्ञानाच्या दृष्टीने आंधळे, जाते मी आता घरी. कशाच्या दृष्टीने आंधळे, ज्ञानाच्या. डोळे असतील हे चर्मचक्षु, हे डोळे असतील, पण हे डोळे आपण कशासाठी वापरायलो, हे डोळे आपण अविद्यासाठी वापरायलो, आपला आहे की नाही. अयो त्या डोळ्याला आपण जे जे पाहायला लागलो, डोळा आपल्याला जे जे दाखवायला त्याला आपण खळ म्हणायलो. वास्तविक ते खरं आहे का? जसं आपल्याला डोळ्यानं विमान दाखवलं, विमान कसं दाखवलं, वरती आपल्याला छोटं दाखवलं, आकाशातलं विमान एकदम छोट आहे. मग आता हे छोट विमान डोळा दाखवायला लागला आणि बुद्धी सांगते नाही ते छोट नाही, ते खूप मोठं आहे, त्यात 200 ते 250 माणसं बसू शकतात. ते कोण सांगतं? डोळा दाखवतो का बुद्धी सांगते? हे डोळा तर दाखवायला छोट आहे, मग डोळ्यानं दाखवलेलं सगळं खरं आहे का? डोळ्यानं दाखवलेलं खरं नाही, बुद्धीनं दाखवलेलं आपण मान्य करतो. आता बुद्धी आपल्याला पुन्हा एक लक्षात आणून देते की हे जे विमान आहे ना छोट, त्याच्यात एक वैमानिक आहे. तो डोळ्यानं न दिसून सुद्धा आपण काय करतो, ते विमान चालवणारा वैमानिक आहे असं मान्य करतो. डोळ्यानं न दाखवून सुद्धा. डोळ्यानं विमान दाखवलं का? नाही. तरी पण आपण काय केलं, ते विमान चालवणारा एक वैमानिक आहे असं आपण मान्य केलं. पण ते कोणी लक्षात आणून दिलं आपल्याला? बुद्धीनं. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेशी राजे सकळ सिद्धी. म्हणजे देवासारखी सिद्धी, देव सुद्धा आपल्याला बुद्धीच्या साहाय्यानं लक्षात येऊ शकतो, कळू शकतो, आहे की नाही? का नाही येत? बुद्धीनं आपल्याला देव सुद्धा लक्षात येतो. म्हणून महाराज म्हणते सहज मी आंधळा का. सहज म्हणजे सहज येते की मी बुद्धी असताना सुद्धा बुद्धीचा वापर करत नाही, आणि या डोळ्यानं जे दाखवायला तेच आपण खरं आहे असं लक्षात घ्यायला लागलो. म्हणून महाराज म्हणते सहज मी आंधळा आहे. कशाच्या दृष्टीनं? ज्ञान म्हणजे आपल्याकडे बुद्धी असताना सुद्धा, ज्ञान आपल्याला प्राप्त करता येत असताना सुद्धा आपण ते खोटं ज्ञान प्राप्त करायलो. ते हाडामासाचा देह याला खरं समजायला लागलो, हे समजणं काही योग्य नाही. म्हणून महाराज म्हणते सहज मी आंधळा गा. मी ज्ञानाच्या दृष्टीनं पाहिलं तर सहजच कसा आहे, आंधळा आहे. जरी डोळे असले हे आतड्याचे, चर्माचे, चक्षु हे जरी असले तरी हे डोळे कसे, हे डोळे खरं दाखवणारे नाही. आपण या डोळ्यानं जे दाखवायलो तेच आपण खरं मानायला लागलो. म्हणून त्या दृष्टीने जर पाहिलं तर मी सहज मी आंधळा गा. परंतु संतांच्या संगतीत आल्याच्या नंतर संतच असे असतात की ज्यांना विचाराची दृष्टी असते, त्यांच्याकडे विवेकाचा डोळा असतो. संत तिथे विवेक असणे केजी. म्हणजे जिथं संत असतात तिथे विवेक असतोच. रेसवरचा पाय नाही काढत, आपण एकमेकांच्या सहवासात असतो रेसवरचा पाय काढा ना. तर तिथं विवेक आहे का? तिथं विवेक नाही, तिथं कल्पना नाविद्य आहे. म्हणून संत संगती महत्वाची. म्हणूनच नामदेव महाराज म्हणतात संत संगती 3ऱ्यावर गाडी घेतली का पहिल्यावर? मला सदा सर्व काळ दे. मित्रांच्या संगतीत राहिल्यानंतर उलट मला काय होतं, कल्पना अविद्या वाढत राहतात. म्हणून मला संत संगती याच्यासाठी मिळायला पाहिजे. मनुष्य देह मिळाला ना, मनुष्य देहामध्ये आपल्याला संत संगती झाली तर आपण निज निराकार पंथे, निज म्हणजे स्वतःच्या निराकार पंथानं आपण जाऊ शकतो. नाही तर वास्तविक अनंत हे 184 योनीमध्ये आपण तर या चुकीच्या पंथानं आपण जाऊन आपल्याला 184 योनी नसताना सुद्धा आपल्याला ते भोगाव्या लागायला लागले. कशामुळे? नाही मी हात काढला ना तुमचा की तुम्ही महाराज म्हणतात की सहज मी आंधळा गा.
आता मला लक्षात आलं की मी सहजच आंधळा आहे, कारण ज्ञानदृष्टी असताना सुद्धा मी ज्ञानदृष्टी वापरतो. अजिबात नको आणि उलट्या म्हणून व्हायला. मला आता खाण्याच्या वेळेला संतसंगती कुठं चहा झाल्यामुळं पितात होय. मी काय करायलो, आता मी जी निराकार पंथाने चाललो, कारण मला आता लक्षात आलं नको बाबा, हॉटेल असेल तर मी की खिचडी हे शरीर आहे खाणार. ना, आम्ही हे काही शरीर मी नाही. आता खाणार नाही रात्रीच्या वेळेला. एकतर घसा शरीर मी कशामुळे वाऱ्याने. नाही, हे शरीर पाचच तयार झालं. खायला काय मिळलं तर खाणार. त्याच्यात ते पाणी, वेपर्स काही नको. अग्नी, वारा आहे, आकाश आहे आणि पृथ्वी आहे की नाही. जेवढा घट्ट भाग आहे तेवढा कशाचा आहे, पृथ्वीचा आहे. आणि जेवढा पातळ भाग आहे तेवढा पाण्याचा आहे. जेवढा विरळ भाग आहे तेवढा वाऱ्याचा आहे. आणि जेवढा पोकळ भाग आहे तेवढा तो आकाशाचा आहे. हे आता मला, आणि जेवढा उष्ण भाग आहे तेवढा अग्नीचा आहे. म्हणजे हे पाचच गोष्टी आहेत या शरीरात, आणि या पाचाला काही कळत नाही. आणि इथं कळण्याचा व्यवहार होतो. मग ज्याला कळत ना तो कसा आहे, दिसत नाही. ज्याला कळत तो दिसत नाही. जसं आता या ठिकाणी समजा माझ्या डोक्यावरती फॅन आहे, फॅन फिरायला लागला. चौथा टाकलाय का तुम्ही आता? फॅन फिरायला का विद्युतमळ फिरायला? तो विद्युतमळ फिरायला. आणि विद्युत दिसते का? नाही दिसत. पण आपण मान्य करतो की नाही विद्युत आहे. ती विद्युत आहे. हॅलो, ज्या अर्थी फॅन फिरायला त्या अर्थी विद्युत 100% आहे. ज्या अर्थी कळायलं त्या अर्थी मी आहे. मग मी कसा आहे, न दिसणार आहे. मी म्हणजे हाड मास नाही. आपण ज्याला मी म्हणायला लागलो, ज्याला मी म्हणायलो तो मी कसा आहे, तो मी न दिसणार आहे. आता बाजारामध्ये आपण नेले आणि त्याला आकार नाही. आहे का आकार? बाजारामध्ये पुढे होती वाटत. ज्याला आकार आहे त्याला कळत नाही. त्या हाडा मासाला आकार आहे आणि याला कळत नाही. आणि ज्याला कळत त्याला आकार नाही. म्हणून मी निज निराकार पंथे म्हणजे त्या मार्गाने चाललो. आतापर्यंत मी आकाराच्या मार्गाने गेलो, आणि आकाराच्या मार्गाने गेल्यामुळं फजिती काय झाली, त्या आकाराला मी म्हणल्यामुळं मी मरणार आहे असं वाटायचं. कारण मी जन्मलो, म्हणजे आता जन्मलो म्हणल्या तरुण झालो, तरुणाचा आता म्हातारा झालो, म्हाताऱ्याचा आता मला मरणी. मला केला होता तिने मेसेज, ताई मला काल. हॅलो शंकर महाराज. आज आम्हाला दिवसभर. हॅलो शंकर महाराज, जरा माझं बोलणं तुला फोटो कुठे व्यवस्थित लक्षात यायला ना? आवाज यायला ना बरोबर? यायला महाराज, यायला. तर आपण स्वतःला आकारवान समजल्यामुळं आपल्याला, आपण आकारवान नसताना स्वतःला आपण आकारवान समजायलो. आकार कोणाचा आहे? त्या पंचमहाभूताच्या शरीराचा आहे. आणि मला आकार आहे का? नाही. आणि मला आकार नाही, परंतु आपण आकारवान समजल्यामुळं मी जन्मलो वाटायलं. बरं, मी जन्मलो तर वाटायच लागलं. मग आता मी बालक झालो, मी तरुण झालो, आणि आता मी म्हातारा झालो, पुढे मी मरणार आहे असं वाटायलं. वास्तविक मी तर कसा आहे, मी निराकार आहे. आणि तो निराकार कसा आहे, तो जाणणार आहे. जसं विद्युतमुळे फॅन फिरायला, आणि काय विद्युतमुळे प्रकाश पडला, विद्युतमुळे ते फ्रीज मधलं सगळं कुलिंग झालं, थंड झालं. एवढी रेस मीटिंग सुद्धा होती. तसं माझ्या, मी जो निराकार आहे, न दिसणार आहे, त्याच्यामुळे डोळ्यानं रूप दिसायला, त्याच्यामुळे कानानं शब्द ऐकू यायला, त्यालाच ऐकू यायला. जो मी निराकार आहे ना त्यालाच नाकानं गंध यायला. जो मी निराकार आहे ना त्यालाच जिभेनं रस कळायला. जो मी निराकार आहे ना त्यालाच त्वचेनं स्पर्श कळायला. त्वचेनं कळाना, त्वचाला कळाना, त्वचेनं कळायला. कुठं कळायला? मनात कळायला आणि मला कळायला. असं आपण असं काय करायचं, निराकार पंथानं जायचं. म्हणून महाराज म्हणते, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. आणि मग यामुळे काय झालं, वृत्ती ही निवृत्ती झाली, जन न दिशेते ती. वृत्ती ही निवृत्ती झाली. आता वृत्ती म्हणजे काय? वृत्ती म्हणजे अंतःकरणाचा परिणाम.
जसं सूर्याचा बसण्यात परिणाम म्हणजे बसायचं का मग? किरण. हा सूर्याचे परिणाम म्हणजे काय? बसण्यात बसायचं एक का एक किरण, आपण किरण जर पाहिलं, किरण म्हणजे काय? किरण म्हणजे सूर्याचा परिणाम, सूर्याचंच येते किरण. आता वृत्ती, आता रूप पाहण्याची वृत्ती, शब्द ऐकण्याची वृत्ती, गंध घेण्याची वृत्ती, जिभेनं रस घेण्याची वृत्ती, त्वचेनं स्पर्श घेण्याची वृत्ती, याला काय म्हणायचं? वृत्ती. म्हणजे अंतःकरणाचा परिणाम म्हणजे काय? वृत्ती. वृत्ती म्हणजे काय? म्हणजे 5 विषयाचे संस्कार. याला थोडक्यात काय म्हणायचं? वृत्ती. आपल्याला काय ऐकावं वाटतं, काही गंध घ्यावा वाटतो, काही जिभेनं काही चवीचा स्वाद घ्यावा वाटतो, त्वचेनं काही हळू घ्या की स्पर्श पण, हळू आपल्याला घ्या घ्यावा की. वाटते. गाडी हळू घ्या की. या ज्या वासना आहेत, या ज्या इच्छा आहेत, त्याला अंतःकरणाचा परिणाम म्हणायचं. आता आपल्याला लक्षात आलं की अरे ही जी वृत्ती आहे ना, वृत्ती जाणण्यात येणारी मी जाणणार आहे. वृत्ती कशी आहे? जाणण्यात येणारी, आणि मी कसा आहे? जाणणारा. मग आता मी जाणणारा जो आहे, त्या जाणणाऱ्याला लक्षात आलं की वृत्ती सारख्या बदलायला. कधी रूप पाहा वाटतं, कधी शब्द ऐका वाटतो, कधी रस घ्या वाटतो. मग ह्या सारख्या बदलायला लागल्यात आणि त्या वृत्तीमध्ये सुख नाही. तर ती वृत्ती ही कशी सारखी चंचली, आणि ती चंचलेन ती फक्त नाममात्र आहे. वास्तविक सत्य कशाला म्हणतात? जे सतत टिकतो. एक तरी वृत्ती टिकते का? ही वृत्ती खोटी असं माझ्या लक्षात आलं. आता या खोट्याच्या नादी लागावं का? जसं आपण मृगजळाच्या नादी लागतो का, किंवा आरशातल्या प्रतिबिंबाशी व्यवहार करतो का? मग ही वृत्ती ही निवृत्ती झाली. निवृत्ती झाली म्हणजे वृत्तीचा बाध झाला माझ्या दृष्टीने. वृत्ती ही निवृत्ती झाली, आणि त्यामुळं तिथं काही दिसत नाही. जे दिसायला लागलं दिसायला. आता आपण जी प्रक्रिया पाहिली, त्या प्रक्रियेनं आपल्याला लक्षात येतं जन न दिशेत येते, म्हणजे मी जे असं लक्षात येतं. मी माझे हरपले ठाई जेथे स्पीडवरचा पाय काढा. पुढे काय म्हणतात? एक्सिलेटरवरचा मी पाय माझे काढा. हरपले. मी आणि माझा हा जो आहे ना भ्रम होता आतापर्यंत. मी या पंचमहाभूताच्या शरीराला मी म्हणत होतो. मी माझी बायको, माझा मुलगा, माझा नातू, माझं घर. मग आता मी आणि माझं हा भ्रम आहे असं लक्षात आलं. ऐका तुम्ही, बघू नका महाराज. लक्षात कशामुळे आलं? ते संतांच्या विचारानं आलं. कारण संतांचे विचार जे आहेत ना, की विवेक वापरायचा विचार आहे. विवेक आपल्याकडे असलेला जो विवेक आहे, ते विवेकाचा वापर करून मी म्हणजे काय आणि माझं म्हणजे काय असं जर विचार केला तर मी म्हणजे काय? मी म्हणजे जाणणारा, न दिसणारा. तर मी न दिसणार आहे, पण आपण काय करायलो? सारखे फोटो काढायलो. दादांना कोण काल सारिका म्हणली. आता माझा फोटो निघतो का? वास्तविक माझा फोटोच निघत. सारिका तुम्हाला कशी वाटते? आपल्याला फोटो काढायची किती हौशी, म्हणजे आपल्याला स्टेटस ठेवा वाटते, आपले फोटो पेपर मध्ये द्यावा वाटते. आता मी म्हणजे मी दिसतच नाही, तर माझा फोटो निघल का बरं? पाय काढा, पाय काढा, पाय काढा. फोटो साठी बरोबर माझा फोटोच नाही त्याला. रघुनाथ फाउंडेशन काय म्हणले? माझं 9 वाजता प्रवचन आहे, 8:45 वाजता माझा फोटो नाही टाकला. म्हणजे किती मूर्खपणा आहे आपला आहे. बरं मी न दिसणार आहे आणि माझा फोटो दिसेल का बरं? फोटो काढता येईल का? जे दिसतच नाही त्याचा फोटो काढता येईल का? आतापर्यंत कोणीतरी विद्युतचा फोटो काढला का? विद्युत दिसतच नाही. विद्युत तरी विद्युतला कळत नाही, पण मला विद्युतही कळते, मी सुद्धा कळतो. मग मी जर असा आहे, न दिसणार आहे, मग आता आपण हे यथार्थपणे लक्षात घ्यावा का फक्त बोलण्यापुरतं लक्षात ठेवा बरं? हे आपण जर यथार्थपणे लक्षात घेतलं तर आपल्यातला अहंकार जो आहे ना, तो निघून जाईल, मला असं वाटतं. म्हणून आपण मी न कराय पण जाण हे सगळं
त्याला पण माहिती आहे, ज्योतिताई, कुठल्या महत्वाच्या कामात शरीर कशामुळे मी जाणल्यामुळे ते, ते घर घराला म्हणतं की मी घर आहे म्हणून. मी त्याला जाणतो, बरं जाणतोची जाणतो, जाणला हरकत नाही, पण त्याला जाणून काय करतो, खरं मानतो. ही आपली चूक आहे का नाही? मग ही चूक आहे, ती चूक आपण काय केली पाहिजे, आपण लक्षात घेतली पाहिजे की अरे आपण खोट्याला जाणलं ठीक आहे, हरकत नाही. जसं आपण पिक्चर मध्ये किंवा नाटकामध्ये एखाद्या वेळेस नाटक करू लागलो, कधी नाटक करा, पण नाटक करत असताना आपण राजा नसून आपण राजेचं नाटक करायला हे लक्षात घ्या की आपण राजे नाही, त्याला झालं 2-4 आपण कोण आहेत, नाटक करणारे. मी उरसाला आले दुसऱ्या होते तेव्हा. खोट्याला आपण खोट्यामध्ये राहा, खोटं म्हणून आपण हे खोट्यामध्ये राहू नये का? आता जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत शरीराचा आपण वापर करावा, मोटरसायकलचा वापर करावा, का तिला डोक्यावर घेऊन मिरवायच्या इकडे तिकडे, मोटरसायकलचा वापर करा, पण ती मोटरसायकल ही आपल्याला वापरण्यासाठी याचा असा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तसा हा पंचमहाभूताचा देह आपण गेलो तर 10-12 हजार रुपये देणार. इंद्रिय हात पाय कान हाय का ओळख? हाय का ओळख? दिले इंद्रिय हात पाय कान आपल्याला डोळा मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नाते जीव रोग. आपल्याला देवानं हात दिले, पाय दिले, हे कशासाठी दिलं आपण याचा विचारच करीना. हे जे दिले ना ते कशासाठी दिले? इंद्रिय आपल्याला दिले देव लक्षात घेण्यासाठी. 50,000 देईल मग जाऊ की. मूग दिलं कशासाठी? उद्या 10 वाजता जायचं. देवाने संसारासाठीच आपण करायला सारखं आपण आपल्या कुठल्या तरी प्रिय व्यक्तीचं नाव घेतो, पण तो प्रिय व्यक्ती असा आहे की त्याला स्वतःच स्वरूप कळालेलं नसतं. आपली बायको प्रिय वस्तू लांबचं कशाला, तिला तिचं स्वतःच शरीर काय हेच कळालेलं नाही, इंद्रिय काय कळालेलं नाही, मन काय कळालेलं नाही. आपण तिचं नाव घ्यावा का देवाचं नाव घ्यावा? देवाचं नाव घेतल्यामुळे काय होतं, देवाचं नाव घेतल्यामुळे एक महत्वाची गोष्ट होती की आपलं अंतःकरण शुद्ध होतं. जसं पाणी किती बी गढूळ असलं आणि त्यात तुरटी फिरवली तर तुरटीनं काय होतं, सगळं पाण्यातला गाळ खाली जातो. तसं देवाचं नाव घेतलं ना अतिशय महत्वाची गोष्ट होती. किती महत्वाची गोष्ट अशी होती की आपल्याला काय होतं, आपलं अंतःकरण शुद्ध होत. म्हणून गाडी बंद करा की. हरिपाठात म्हटलेलं आहे ना, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्याचा काय संबंध नाही. आता पुण्य एवढं पुण्य होतं म्हणजे अंतःकरण शुद्ध होतं. गाडी चालू आहे, गाडी बंद नाही. पुण्य होतं म्हणजे काय होतं नेमकं, पुण्य होतं म्हणजे अंतःकरण शुद्ध होतं. जसंही तसं कळतं. जसं आरशावरला जर आपण धूळ स्वच्छ केली तर आरशात जसंही तसं दिसतं. अंतःकरण स्वच्छ झालं तर जसंही तसं कळतं की अरे मी जाणणार आहे, बाकीचं सर्व काही जे आहे ना ते जाणण्यात येणार आहे. मीच फक्त जाणणार आहे, माझ्याशिवाय कोणी जाणत नाही. तुम्ही म्हणता आता हे शंकर महाराज, हे दिलीप महाराज, हे दिगंबर महाराज, या ज्योतिताई, हे दीपाताई, या भास्करताई या जाणत नाहीत का? आता त्याला एक उदाहरण सांगतो मी. आपण दिवाळीला पणत्या लावतो, लावते की नाही? म्हणजे गाडी बंद नाही. आपण समजा 100 पणत्या लावल्या, आता त्या ठिकाणी पणत्या दिसतील 100. त्या पंत्यामध्ये ते चालू ठेवल्यामुळं आणि आता समजा काही पंत्यामध्ये कुरडीचं तेल टाकलं, काही पंत्यामध्ये सोयाबीनचं तेल टाकलं, काही पंत्यामध्ये रॉकेट टाकलं आणि त्याच्यामध्ये वाती टाकल्या आणि त्या वातीवर जो आपण अग्नी पेटवला, ते अग्नी वेगळे वेगळे का एकच अग्नी आहे? बरं, लाईट चालू आहे ना. एकच काडी लावून सगळ्या पंत्यावर काय केला, एकच अग्नी पेटवला.
अग्नी एकच. तुम्हाला पंत्या वेगळ्या दिसतील, तेल वेगळं दिसल, ज्योती त्या वाती वेगळ्या दिसतील, ज्योती तेवढ्या दिसतील, पण सगळ्या ज्योती एकाच अग्नीच्या आहेत की नाही. मग तसं जाणणारा एकटाच, एकच अग्नी. सगळ्या पंथ्यावरला अग्नी काय एकच. मग सगळ्या शरीरातला जाणणारा एकच. ही वेगवेगळ्या उपाधी मला वाटायले, जाणणारा एकच का नाही. जीव अवघे देव, तेथे नागवी संदेह. सगळे जीव काय आहेत एकच. जसं सगळ्या ज्योती काय आहेत एकाच अग्नीच्या आहेत. त्या ज्योतीनं म्हणावं की मी करडीची, मी सोयाबीनची, मी सूर्यफुलाची, असं म्हणा का मी, किंवा मी गावरान कुंभाराची पंथी, म्हणजे ती पंथी जी खालची परदेशी कुंभारानं तयार केलेली, असं म्हणा का त्या ज्योतीवरल्या अग्नीनं काय म्हणावं मी एकच अग्नी. उजेड कोणाचा आहे, पंथीचा आहे का अग्नीचा आहे. वर उजेड जो पडला तो पंथीचा पडला का अग्नीचा पडला. तो कशाचा पडला, अग्नीचाच, एकाच अग्नीचा आहे. तसं एकच जीव जाणणार आहे. सगळे जीव एकच आहेत आणि ते जाणणार आहेत. श्रीकृष्णानं सुद्धा भगवद्गीतेत काय म्हटलेले, ममैवांश जीवलोके जीवभूत सनातन मनःष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि करुषती. सगळे जीव माझे अंश आहेत. साक्षात श्रीकृष्ण म्हणतात हे ममये अंश जीवलोके, माझेच सगळे अंश आहेत. जसं प्रत्येक थेंब हा समुद्राची, प्रत्येक पाण्याचा थेंब काय समुद्राची. तर त्यांनी म्हणावा, काही थेंबांना म्हणावं मी गंगेचा आहे, काही थेंबांना म्हणावं काय मी यमुनेचा आहे. का समुद्र म्हणलं तर चालेल की नाही. बरं समुद्र म्हणलं तर चालेल, कारण पाणी म्हणलं की समुद्र. तसं जाणणारा म्हणलं की कोण, देव. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणते मी माझे हरपले. आता मी आणि माझं काय राहिलं का, ते निघून गेलं. मी माझे हरपले ठाई जेथेच्या तेथे, ठाई जेथेच्या तेथे म्हणजे मी जसा होतो तसं मला आता कळालं. मी दिसणारा नाही, मी न दिसणारा, जाणणारा आणि एकच, वेगळे वेगळे नाही. मला नाव नाही, मला गाव नाही, मला धर्म नाही, मला पंथ नाही. मी काय न दिसणारा जाणणारा. जसं देव जाणतो आणि न दिसत नाही आणि मरत नाही. हे तीन गोष्ट कशा देवाच्या आहेत. देव दिसतो का, जे जे दिसत ते नाचत. ज्याला ज्याला आकार आहे त्याला त्याला नाश आहे. अवघाचे आकार ग्रासी याला काळे. ज्याला ज्याला आकार आहे त्याला त्याला काय काळे आहे की नाही. किंवा जे जे उत्पन्न होत ते नाश पावत. म्हणून उत्पन्न होणार नाश पावणार असतं. म्हणून मी उत्पन्न झालोच नाही, मी जन्मलोच नाही. मी आईच्या गर्भामध्ये असताना त्याच्या अगोदर सुद्धा होतो. नवे नवे मी कलियुगाच्या अगोदर द्वापार युगात होतो, त्रेतायुगात होतो, सतयुगात होतो. मी होतो या शब्दाचा अर्थ मी जी जी गोष्ट जाणायलो त्या ठिकाणी मी आहे की नाही. जिथं जिथं दिसायलं तिथं तिथं सूर्याचा प्रकाश आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी दिसतो त्या त्या ठिकाणी प्रकाश आहे. प्रकाश म्हणजे कोणी, सूर्य. ज्या ज्या ठिकाणी कळतं, कळणं म्हणजे मी. कळणं आणि मी वेगळे नाहीत. जसं पोळणं आणि अग्नी वेगळे नाहीत. ज्या ज्या ठिकाणी पोळायलं त्या त्या ठिकाणी अग्नी का नाही. पोळणं हा स्वभाव कोणाचा आहे, अग्नीचा आहे. पोळायला लागलं म्हणजे काय, तिथं अग्नी. मग ज्या ज्या ठिकाणी कळायलं त्या त्या ठिकाणी मी. आता मला पुण्यामध्ये, मला पुणे कळायलं म्हणजे पुण्यात आहे की नाही मी. मला मुंबई कळायली म्हणजे मुंबईत आहे की नाही मी. म्हणून
मी त्या त्या ठिकाणी आहे. मी सर्वगती म्हणजे मी सर्व ठिकाणी आहे. कारण कळणं हा माझा स्वभाव आहे. ज्या ज्या ठिकाणी दिसायला त्या त्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश आहे, किंवा ज्या ज्या ठिकाणी पोळायला त्या त्या ठिकाणी अग्नी आहे, किंवा ज्या ज्या ठिकाणी गोड आहे त्या त्या ठिकाणी गुळ आहे. गुळ आणि गोडी या दोन गोष्टी नाहीच. तसं कळणं आणि मी या दोन गोष्टी नाहीत. म्हणून मी आणि कळणं या दोन गोष्टी नाही. म्हणून महाराज म्हणते, मी माझे हरपले ठाई जेतेच्या तैसी. आदर्शतेची झाले काही दृश्य जे होते, आदर्शतेची झाले काही दृश्य जे होते, जे दृश्य दिसायला लागलं ना ते माझ्यावरच भासलं होतं. जसं अंधुक प्रकाश असला तर वाकडं तिकडं काही पडलेलं असलं, दोरी वगैरे काही पडलेली असली तर आपल्याला काय वाटतं, आपल्या पूर्व संस्कारानं तिथं साप आहे, तिथं साप असतो का अज्ञानामुळे वाटायला लागला आपल्याला. ती एक तर सूर्य म्हणजे तिथं स्पष्ट प्रकाश नाही. प्रकाश आहे परंतु कसा प्रकाश आहे, अंधुक प्रकाश. जसं संधी प्रकाश असतो, म्हणजे सूर्य मावळल्याच्या नंतर सूर्याचा प्रकाश काही प्रमाणात पृथ्वीवर पडलेला असतो, परावर्तित झालेली किरण, आणि त्या किरणाचा काही प्रमाणात प्रकाश पडलेला असतो, स्पष्ट दिसत नाही जसं आहे तसं. तसं संधी प्रकाशामध्ये काय होतं, स्पष्ट जसं आहे तसं दिसत नाही, आणि मग आपल्याला काहीची काही दिसतं. तसं आपलं अंतःकरण शुद्ध नसल्यामुळे आपल्याला काहीची काही कळायला लागलेलं असतं. वास्तविक त्या ठिकाणी आपल्याला जसंही तसं कळण्यासाठी आपल्याला आपलं अंतःकरण शुद्धच पाहिजे. शुद्ध ते कशानं होतं, फक्त नामस्मरणा. इतर साधनं हे फक्त अहंकार वाढवणारे. आपण अनुष्ठान केलं, मी अनुष्ठान करणार आहे, मी जप केलं, मी जप करणार आहे, मी म्हणजे त्याला शरीर वाढतं, तिथं अहंकार वाढतो, तिथं अंतःकरण शुद्ध होत नाही. म्हणून फक्त देवाचं नाव घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून त्या गोपिका इतकं देवाचं नावात रममान झाल्या होत्या. ती म्हणले, कंठी धरीला कृष्ण म्हणी जनी अवघा प्रकाश. त्यांनी काय केलं होतं, कंठामध्ये कृष्ण म्हणी धरला होता, म्हणजे देव लक्षात घेतला होता मनात आणि कंठात. म्हणजे सारखं वैखरी वाचन आणि मनात त्यांच्या काय होता, देव होता. कंठी धरीला कृष्ण म्हणी जनी अवघा प्रकाश. सगळीकडे त्यांना काय दिसू लागला, देवच दिसू लागला. म्हणजे देवाचं नाव घेणं ही अति महत्वाची गोष्ट आहे, पण ते भक्तिभावानं घ्यावा. भावीनं भक्ती, भक्तीविना मुक्ती, बळीविना शक्ती बोलू नये. कैसेने दैवत प्रसन्न त्वरित, उगाराय निवांत सिनशिवाय. म्हणून भाव भक्तीनं आपण देवाचं नाव घेतलं तर आपल्याला खरोखर आपलं अंतःकरण शुद्ध होईल आणि देव आपल्याला कळल. म्हणून पुढे म्हणतात, सुखे मी निजलो गा शून्य सारून तेथे. सुखे मी निजलो गा, मी अशा प्रकारे सुखानं स्वरूप स्थिती मला लक्षात आल्यामुळं मला आनंद झाला. आतापर्यंत मला माझी स्वरूप स्थिती कळालीच नाही. मला वाटत होतं की हाडामासाचा देहच मी आहे, आणि हे मी म्हणल्यानंतर याच्या मागे किती व्याधी आहेत, किती त्रास आहे. याला मी म्हणल्यानंतर आता समजा आपला हाडामासाचा देह हा काळा असला, कोणी आपल्याला काळ म्हणलं, किती राग येतो. समजा आपण आंधळेच असलो आणि एखादा आंधळ म्हणलं तर आपली तळपायाची आग मस्तकाला जाते. वास्तविक मी आंधळा आहे का, मी काळा आहे का, बरं मी लंगडा आहे का, बरं मी मूक आहे का, मी बहिरा आहे का. मी बहिरा नाही, आंधळा नाही, काळा नाही, पण याला मी म्हणल्यामुळं वास्तविक मी नाही. हे दुसऱ्याचे ओझे आपले माथा घ्यायचे, पुढीलांची ओझे आपले माथा घ्यायचे. हे दुसऱ्याचं ओझं आपण आपल्या माथ्यावर घेतलं. बरं घेतलं ते घेतलं आणि इतका त्रास व्हायला त्याला. आता हे ओझं कोरं घ्यायचं. मनुष्य देह मिळाला ना, मनुष्य देह मिळाल्यानंतर हे ओझं आपण काय करायला पाहिजे, संतांच्या संगतीत येऊन, साधू संतांची संगत आपण लक्षात घेऊन किंवा शास्त्रांचा विचार करून हे ओझं आपण टाकून द्यायला पाहिजे, ज्याची त्याला देऊन टाकायला पाहिजे.
मग आता हे असं आपण त्याला देऊन टाकलं. आता सुखे मी निजलो गा, मी आता सुखानं म्हणजे स्वरूप स्थितीमध्ये भाव रूपानं मी जागृतीत आहे, स्वप्नात आहे आणि सुषुप्तीत आहे. माझा अभाव कधी आहे का? मी आहेच आहे. बरं, जागृती कोणी पाहिली? मीच पाहिली. इंद्रिय मनानं जागृती मीच पाहिली की नाही? आता हे आपण सध्या जागृतीत आहेत, आपली इंद्रिय आणि मन आता जागे आहेत. आणि आपण झोपलो तर इंद्रिय काय होते? लीन होते. इंद्रिय लीन झाली की मनाचा कारभार चालू असतो त्याचा. मग ते आपले वेगवेगळ्या फाईल काढते एक एक जुन्या. आपण त्याला स्वप्न म्हणतो, आहे की नाही? मग त्या स्वप्नामध्ये बी आपण रमतो. मग स्वप्न बी कोण पाहिलं? मीच पाहिलं. जागृती कोणी पाहिली? मीच पाहिली. आणि स्वप्न कोणी पाहिलं? मीच पाहिलं. बरं, हळूहळू मग ते बी थकतं, ते मन ते बी लीन होतं. लीन होणं म्हणजे बेहोश होणं. मन लीन होणं म्हणजे काय? बेहोश होणं. आणि मग ते बेहोश झाल्यानंतर आपण तिथं असतो. म्हणजे तिथं कुठल्याच प्रकारचे इंद्रियाचा कारभार नसतो, मनाचा कारभार नसतो. आणि तिथं आपलं सुखानं आपण स्वरूप स्थितीमध्ये पोहोडलेलो असतो. म्हणून महाराज म्हणतात, सुखे मी निजलो गा, शून्य सारून तेथे. तिथे म्हणजे कुठं? आपल्या स्वरूप स्थितीमध्ये. सुखे मी निजलो गा, शून्य सारून तेथे. पुढे म्हटलेले, त्रिकूट शिखरी गा, दान मिळे आई ते. त्रिकूट शिखरी गा. त्रिकूट या शब्दाचा अर्थ धर्म, अर्थ आणि काम, हे जे तीन त्रिकुट आहेत. आता आपण जोपर्यंत या वृत्तीनं जागृतीमध्ये, स्वप्नामध्ये आणि सुषुप्तीमध्ये असतो, तोपर्यंत आपल्याला असं वाटतं की धर्म आणि अधर्म या दोन गोष्टी आहेत. आपल्या दृष्टीने धर्म बी नाही ना अधर्म बी नाही. त्या अंतःकरणाच्या दृष्टीने धर्म आणि अधर्म आहे. आणि अंतःकरणे तोपर्यंत अर्थ आपण पैशाच्या मागे लागलेला असतो, वासनेच्या मागे लागलेला असतो. पण आपल्याला आपली स्वरूप स्थिती लक्षात आल्यानंतर येतं की हे धर्म, अर्थ आणि काम माझ्या दृष्टीने कसे आहेत? गौण आहेत. गौण आहेत म्हणजे ते नाहीतच. मग या त्याच्यावरती मी ह्या तिन्हीला जाणणार आहे. मी हे तिन्ही जाणण्यात येणार आहे, धर्म, अर्थ आणि काम. म्हणून महाराज म्हणतात, त्रिकूट शिखरी गा, दान मिळे आई ते. दान म्हणजे मला लक्षात आलं की मी या तिन्हीपेक्षा वेगळा आहे. आणि हे आपोआप दान जे मिळालं ते संत विचारामुळे मिळालं. आपण एकमेकाच्या विचारानं काय झालं असतं? आपल्याला वाटलं असतं की मी अमुक आहे, तमुक आहे, मी जातीचा आहे, धर्माचा आहे, नावाचा आहे, गावाचा आहे, देशाचा आहे, असं वाटलं. आतापर्यंत आपल्याला वाटल्यामुळे काय झालंय? आपली फजिती झाली. फजिती कशी झाली? अविचारानं झाली. आपल्याला विनाकारण ही फजिती आपल्याला भोगावा लागली. परंतु संत विचारानं आपल्या लक्षात आलं की अरे मी तर दिसणारा नाही, दिसणार जे आहे ते कसं आहे? खोटे. त्याचा विचारानं बाद होतो. आणि आपण असं जर पाहिलं तर असंही सारखं. आता हे प्रत्येकाचे शरीर 100 वर्षापूर्वी होते का? पुढे 100 वर्षाच्या नंतर राहणार आहे का? नाही. आधी अंती अवसानी. आधी म्हणजे अगोदर बी नाही, पुढे बी राहणार नाही. आता दिसायले ते भासायले नाही, आधी अंती अवसानी. मग या पुढे काय म्हणतात ते? टाकिली पात्र झोळी, धर्म अधर्म आशा. अशा प्रकारे मी 5 विषयाची जी ना झोळी टाकून दिली. ती झोळी घेऊनच फिरू लागलो मी. मला रूपाची इच्छा, शब्दाची इच्छा, गंधाची इच्छा, रसाची इच्छा, स्पर्शाची इच्छा, ही आता राहिली का? हे माझ्या दृष्टीनं खोटे आहेत. कारण ते सारखे बदलायला लागलेत ना. खोटं कशाला म्हणावं? जे दिसतं काही काळ दिसतं, नंतर नसतं. आता पहा ना, आता आपल्याला काही वेळ हे ऐकण्याची इच्छा झाली, थोड्या वेळानं भूक लागली, काय जाणार की ऐकण्यापेक्षा आपल्याला जेवण महत्वाचं वाटतं.
किंवा आता आपण ऐकून बोर झालो, चहा तरी घेऊ अर्धा कप. काही म्हणजे विषय सारखे हे काय करायले, बदलायले. मग विषय माझ्या दृष्टीनं खरी नाहीत, विषयाला विषय कळत नाहीत आणि ते सारखे बदलायले. म्हणजे विषय किती बदलायले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, लावून डोळा उघडे तोरी कोटी वेळा घडे मोडे. ही जी प्रत्येक गोष्ट आहे ना, ही विषय डोळा लावून उघडेपर्यंत ती कोटी वेळा जन्मतील मरतील. किंवा एकनाथ महाराजांनी हरिपाठात म्हटलेले, एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी तो मी पाहे. ही जी सृष्टी, ही जी विषय एका तासामध्ये कोटी वेळा ते बदलते. मग त्याला आहे आपण म्हणायला लागलो इथपर्यंत सुद्धा ते राहत नाही. मग त्याला खरं म्हणावं का. मग हे असं मला लक्षात आलं. म्हणून महाराज म्हणते की टाकली पात्र झोळी धर्म अधर्म आशा. मी ही 5 विषयाची झोळी काय केली, टाकून दिली. म्हणजे आसक्तीची झोळी सुद्धा फेकून दिली आणि देहाचा अभिमान रूपी धर्म अधर्माचाही त्याग केला. आणि या धनाची, हे धन खोटं आहे मला लक्षात आलं. धनाची सुद्धा आशा मला राहिली नाही. म्हणून महाराज याच्यात काय म्हणतात, टाकिली पात्र झोळी धर्म अधर्म आशा. पुढे म्हणतात, कोल्हाळ चकवीला ते गोनाचा ओळसा. कोल्हाळ चकवीला. आता आपल्याला कोल्हाळ कोणता चालू आहे. कोल्हाळ चालू आहे मी, माझ, स्त्री, पुत्र, नातेवाईक. हा काय कोल्हाळ आहे. आपण स्वतःच स्वरूप लक्षात नाही घेतलं की शरीर मी वाटतं, मी, माझ, स्त्री, पुत्र, नातेवाईक. हा कोल्हाळ. कोल्हाळ म्हणजे हे सगळे खोटे. हा जो गलबला आहे, हा गलबला खोटा आहे. आणि त्रिगुणाच्या भोवऱ्यातून रजोगुण, तमोगुण आणि सतोगुण हे 3 गुण सुद्धा हे अंतःकरणाचे परिणाम आहे. हे माझे नाही. त्रिगुणात ज्ञान जरी होत असलं तरी ते ज्ञान सुद्धा कसे, ते ज्ञान सुद्धा माझ्या दृष्टीनं गौण आहे. कारण ज्ञान आणि अज्ञान हे 2 मी जाणल्यामुळे आहेत, नाही तर नाही. म्हणून महाराज म्हणतात, कोल्हाळ चकवीला त्रिगुणाचा ओळसा. न मागे भिकाता माझी झाला भरवसा. मी आता या 5 विषयाकडे अजिबात भीक मागणार नाही. कारण ते खोटे. त्या खोट्यामध्ये मी आता कशाला रमू. न मागे भिका आता. आतापर्यंत मी याच्यात आसक्त होतो. कारण ती मला, माझं स्वरूपच मला कळालं नव्हतं. आता माझं स्वरूप कळालं आणि यांचं स्वरूप कळालं. अरे मी सत्य आहेत आणि असत्य आहेत. ती मिथ्या आहेत, ती दिसण्यापुरते. परंतु खरं आहे का ते, असं मला लक्षात आलं. म्हणून आता मला लक्षात आलं की मी खरं आहे आणि हे सगळं कसं आहे, खोटं आहे. म्हणून न मागे भिका आता. आता मी यांच्याकडे भीक मागणार नाही. म्हणजे यांच्या नादी लागणार नाही. भीक मागणार नाही म्हणजे काय, यांच्या नादी लागणार नाही. न मागे भिका आता हाती झाला भरवसा. अशी मला आता खात्री झाली की अरे माझ्यामुळे इथे, मी जाणल्यामुळे इथे बाकीची नाही तर हे नाही. ओळली 17वी गा तिने पुरविली इच्छा. ओळली 17वी का. आता ओळली म्हणजे मला ओळख झाली 17व्या जीवनकळेची. आता ही 17वी जीवनकळा काय आहे. शास्त्रात असं सांगितलेलं आहे, 5 ज्ञानेंद्रिय आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. डोळा, कान, नाक, जीभ आणि त्वचा आहे 5 ज्ञानेंद्रिय. 5 कर्मेंद्रिय, हात, पाय, मुख, भूत, उपस्थ हे 5 कर्मेंद्रिय. त्याच्यानंतर पंचमहाभूत, अग्नी, वारा, पृथ्वी, आकाश हे 5 भूत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय झाली 15. आणि मन हे 16व. आता हे कोणालाच कळत नाही. 5 पंचमहाभूताला कळत नाही, 5 ज्ञानेंद्रियालाही कळत नाही, 5 कर्मेंद्रियाला कळत नाही, मनाला कळत नाही. मनात कळत पण मनालाही कळत नाही आणि मला कळत. याच्यात महत्वाचा मी.
पंचमहाभूत महत्वाचे आहेत का? का महत्वाचे नाहीत? पंचमहाभूताला पंचमहाभूत कळत नाहीत. पंचमहाभूताच्या दृष्टीनं जर पाहिलं तर याच्यात ज्ञानेंद्रिय महत्वाचे आहेत. पण ज्ञानेंद्रियाचा जर विचार केला तर ज्ञानेंद्रियानं ज्ञान होण्याची ती साधन आहेत, पण त्यांना ज्ञान होत नाही. डोळ्यानं रूप दिसतो, कानानं शब्द ऐकू येतो, नाकानं गंध येतो, परंतु नाकाला गंध कळत नाही. डोळ्याला रूप दिसत नाही, डोळ्यानं दिसतो. डोळ्यानं मनात मला दिसतो. डोळ्याला दिसला असतं तर प्रेताला दिसला असतं. प्रेताला दिसत का? नाही दिसत. प्रेताला शब्द ऐकू येतो का? प्रेताला कान दिसत नाहीत काही, असतेच, पण कानानं मनात मला ऐकू येतं. म्हणजे असं लक्षात येते की 5 ज्ञानेंद्रिय सुद्धा महत्वाचे नाही आणि 5 कर्मेंद्रिय सुद्धा महत्वाचे नाही, मन सुद्धा महत्वाचं नाही. याच्यात महत्वाचा मी आहे 17वा. कोण? आता आपण पाहिलं न दिसणारा. मी कसा आहे? न दिसणार आहे. ओळली 17वी गा, असा 17वा मी आता मला लक्षात आलं. ओळली 17वी गा, तिने पुरविली इच्छा. आता तिने पुरविली इच्छा म्हणजे त्या 17व लक्षात आल्यानंतर असं लक्षात आलं की आता हे माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही. माझ्या सगळ्या इच्छा आता पूर्ण झाल्या. मला सर्व सुख पाहिजे होतं, सर्व सुख मीच आहे की नाही? आपल्याला सुख कसं पाहिजे? सर्व सुख पाहिजे, न संपणार. आता जे सतत असतं ते सत्य असतं. सतत असणारी वस्तू कोण आहे? मीच. कारण सकाळी मीच होतो आणि दुपार कोणी पाहिली? मीच पाहिली. संध्याकाळ कोणी पाहिली? मीच पाहिली. तसं बालपण कोणी पाहिलं? तारुण्यानं पाहिलं का? तारुण्य आता जन्मलं. बघा बरं डिकीत. बालपणाच्या आठवणी कोणाला आहे? तारुण्यात मला आहे. म्हणजे बालपण जरी गेलं असलं तरी मी तारुण्यात आहे आणि तारुण्यात राहून मला बालपण आठवतं. म्हणजे बालपणात मी होतो आणि तारुण्यात आता आहे. आता हे तारुण्य बी गेलं आणि म्हातारपणामध्ये आहे. म्हणजे बालपण तारुण्य गेलं तरी मी म्हातारपणात आहे. म्हणजे मी सतत आहे, मी सत आहे. सत्य वस्तू कशी असती? सतत असते. म्हणजे आपल्या हे अनुभवानं लक्षात येणं किंवा जागृतीत आहे, स्वप्नात आहे, सुषुप्तीत आहे. म्हणजे तिन्ही अवस्थेत आहे. शरीराच्या तिन्ही अवस्थेत आहे आणि मनाच्या तिन्ही अवस्थेत आहे. म्हणजे मी सत आहे का नाही? सत मी. शंकर महाराज, मी सत आहे का नाही? मी बालपणात आहे, तारुण्यात आहे आणि म्हातारपणात. म्हणजे मी तिन्ही अवस्थेत आणि मनाच्या तिन्ही अवस्थेत आहे. जागृती मनाची एक अवस्था, जागृती मीच पाहिली. स्वप्न कोणी पाहिलं? मीच पाहिलं. आणि सुषुप्ती कोणी पाहिली? मीच पाहिली. याचा अर्थ मी कसा आहे? सती. आणि या तिन्हीला जाणणार आहे म्हणजे चिती. चित म्हणजे जाणणारा. सत बी, चित बी. आणि माझ्यासारखं प्रेमास्पद मला दुसरं कोणीच नाही. म्हणजे आनंद रूपे. पण आपल्याला असं वाटतं एखाद्या वेळेस आपल्याला आधार झाला ना, आपल्याला वाटतं माझा एक डोळा गेला हरकत नाही, पण मी जाऊ नये. आपल्याला डोळा महत्वाचा वाटतो का मी महत्वाचा वाटतो? कधी कधी वाटतं दोन्ही डोळे गेले तर हरकत नाही, पण मी राहावं. कधी कधी वाटतं एखाद्या वेळेस हात तोडायचं काम पडतं, 2 हात तुटले हरकत नाही, पण मी मरू नये. मी मरत नाही, पण त्याला वाटतं त्यावेळेस. दोन्ही पाय गेले तरी त्याला वाटतं पाय गेले तरी हरकत नाही, पण मी जाऊ नये. म्हणजे मी ही परमप्रेमास्पद अशी वस्तू आहे. म्हणून मी आनंद रूपी. सत, चित आणि आनंद. असं माझं स्वरूप आहे असं मला लक्षात आल्यामुळं ते म्हणतात अशा प्रकारे तिने पुरविली इच्छा. आम्ही पुण्याचे आहोत. आता पुढे म्हणतात ऊर्ध्वमुख आळवीला सोम शब्दाचा नाद. ऊर्ध्वमुखी आळवीला. आतापर्यंत मी अधोमुख होतो, या शरीरालाच मी म्हणत होतो. आषाढी वारीची आपण नवीन दिंडी म्हणजे माझी विचार करण्याची पद्धत कशी होती जरा हे आईने शिकवलं. तुकाराम हे तूच आहे
देऊ हे ते शरीर पण कोणी तू आहे, कारण तिला बिचारीला माहित तेच नव्हतं. करायला गेलतो आम्ही ती काही मदालासा सारखी ब्रह्मज्ञानी नव्हती. मदालासानं तिच्या बाळाला सांगितलं होतं, अरे बाळा काय हे इच्छा तुझी आई आणि परब्रह्म तुझे वडील. म्हणलं बाबांना म्हणलं काय सांगितलं होतं, इच्छा तुझी आई आणि परब्रह्म तुझे वडील. आपल्या आईने काय सांगितलं, मी तुझी आई आणि हे तुझे वडील आहेत आणि हे तू येस. कारण तिला बिचारीला अज्ञान होत. उपजलिया पिंडाशी नाव नाही तयापाशी, ठेविलिया नामेशी ओ देत उठी. आम्ही पुण्याचे हे उपजलेल्या पिंडाला नाव नाही, पण तिनं आपल्याला नाव दिलं. तिने तिच्या मैत्रिणी जमा केल्या, घुगऱ्या घातल्या आणि घुगऱ्या घालून आपलं नाव ठेवलं. शंकर महाराज, भास्कर महाराज, सोपान महाराज. काय केला, हे नाव ठेवले. वास्तविक आपण सोपान आहेत का शंकर आहेत का भास्कर आहेत? कुठंतरी सिद्ध होतं का हे भास्कर आहे किंवा हे शंकर आहे, हे सोपाने सिद्ध होतं का? जिथं कुठं आपण बोट ठेवू, इथं ठेवलं ते कपाळे, इथं ठेवलं ते काने, सिद्धच होत नाही. उपजलिया पिंडाशी नाव नाही तयापाशी, ठेविलिया नामेशी. जे नाव ठेवलं त्याला ओ देत उठायलो आपण येण्यासारखं. वास्तविक आपण जर पाहिलं तर याला नावच नाही. नाव नाही, गाव नाही, ओळखावे कैसा. संतांच्या संगतीत ओळखावा लागतो. याला नाव बी नाही, गाव बी नाही आपल्याला. म्हणून महाराज म्हणते, मी आता ऊर्ध्वमुखी आळवीला. असं साधू संतांच्या संगतीत राहून, ऊर्ध्वमुखी म्हणजे जसं आहे तसं. हे संसारूपी वृक्ष जो आहे उलटा आहे आणि वास्तविक याचे मुळं खाली आहेत. खाली पाहिजे मुळं, पण याचे मुळं वरी आहेत आणि याच वरचा शेंडा कुठं आहे, खाली आहे. म्हणजे उलट आहे. हे नाही तेच दिसू लागले रे खेळिया, हे नाही तेच दिसू लागलं. येतोय का तो टायरवाला? म्हणजे ऊर्ध्वमुखी आळवीला. मग अशा प्रकारे ऊर्ध्वमुखी मला असं लक्षात आलं, सोहम शब्दाचा नाद. सोहम शब्दाचा नाद म्हणजे तो मी आहे. तो म्हणजे कोण? तो म्हणजे परब्रह्म, देवच मी आहे, असं मला लक्षात आलं. सांगा की घरी फोन करून, गाडी पंक्चर झाली म्हणून थांबलोय, नाही तर परत वरती एवढा उशीर. आवाज येतोय ना ज्योतिताई? आवाज येतोय का? हो महाराज, येतोय. ऊर्ध्वमुखी आळवीला सोहम शब्दाचा नाद. आता या सगळ्या संसाराला अधिष्ठान मी, अधिष्ठान भूत परमात्मा मीच आहे, असं मला लक्षात आलं. या शब्दाच्या नादानं मला आता लक्षात आलं की मी कसा आहे, मी न दिसणारा, जाणणारा आणि एक आहे. अरूप जागविला घेऊनी छंद. मी अरूप आहे. स्वरूप असलेलं जे आहे ते माझ्यावरच भासायलं. ज्याला ज्याला रूप आहे ते मी अरूपावरच भासायला लागलं. न दिसणारालाच दिसणार दिसायलं. हे जे दिसणार आहे ना, ते दिसणार म्हणत नाही मी आहे म्हणून. आता झाड आहे, घर आहे, पशु पक्षी आहे, हे सगळे म्हणतात की मी. ते न दिसणारा काय त्यांना जाणायला आणि त्यांना आहे म्हणायला. मग आता अशा प्रकारे मला लक्षात आलं की मी कसा आहे, अरूप आहे. मी असं अरूप जागविला. माझं अरूप स्वरूप मी असं लक्षात घेतलं. जागविला म्हणजे काय, अरूप स्वरूप असं मी लक्षात घेतलं. अरूप जागविला दाता घेऊन चंद. दाता शब्दाचा अर्थ या सर्वांचा अधिष्ठान, या सर्वांचं मूळ मी. घेऊन आला दान निज तत्व निज बोध. माझं स्वरूप जे आहे हे कळाल्यामुळं, माझं खरं स्वरूप लक्षात आल्यामुळं मी न दिसणारा, जाणणारा आणि व्यापक आहे. घेऊन आला दान निज तत्व निज बोध. म्हणजे निज तत्व म्हणजे स्वतःच तत्व मला असं कळालं. मला स्वतः असा बोध झाला की अरे आतापर्यंत या सगळ्यांना मी खरं मानित होतो, हे खरं नाही, हे माझ्यावर भासायलं. कारण मी जाणलं म्हणून आहे. जसं आता हे माझ्या समोर एक दार आहे, आपण त्याला दार म्हणतो.
ती दारे का कवाडे बर हे आता आलेलं. लाकुडे, ते लाकुडे, पण त्या लाकडावर आपण कल्पना केली दाराची. बरं लाकुडे का लाकडाचं ज्ञान आहे? लाकडाचं ज्ञान आहे ती. आणि ज्ञान कोणी मीच आहे. कारण ज्ञान आणि मी या दोन गोष्टी नाहीत. पुण्यासारखं पाणी लागतं. म्हणून मला हे असं लक्षात आलंय की हे सर्व जे भासायला ते माझ्यावर. स्वरूप मिळविला नाव ठेविला भेद. माझं स्वस्वरूपाचा असा मला बोध झाल्यामुळं आपल्याला व्यापक स्वरूपात आपण मी मिसळून टाकलं. आणि नंतर मला असं लक्षात आलं देव आणि भक्त हे दोन असे नावापुरते आपले भेद आपण ठेवले. स्वरूप मिळविला नाव ठेविला भेद, हे नावापुरते भेद राहिले. वास्तविक देव आणि भक्त हे दोन नाही, एकच असतात. वेळ संपली का आता? पूर्ण अभंगाचं निरूपण होत नाही, वेळ संपलेली आता. कुंडली गौरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी महाराज. पसायदान म्हणा, पसायदान म्हणा महाराज. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दानहे. जे काळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात. वर्षद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी, अनवर्त हो मंडळी भेट तू त्या भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मनीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे हो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी, भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकये द्रष्टा दृष्टी विजय होवावेजी. हेत मने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो या झाला, येणे वरे ज्ञान देवो या झाला, येणे वरे ज्ञान देवो या झाला. कुंडली गौरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.